ब्रेकनंतर एक मोठी बातमी येते। ठाण्यामध्ये बारामंगला परिसरामध्ये पाणी साचलंय। बारामंगला परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिक हैराण झालेत। मुसळधार पाऊस मुंबई, ठाणे, इतर उपनगरात सुद्धा, त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक सखल भागात पाणी साचण्याची ही समस्या। पाण्याचा निचरा लवकर होत नाही, त्यामुळे याच पाण्यातनं मार्ग काढताना, वाट काढताना वाहनं आणि पादचारी सुद्धा दिसत असतात। तर ठाण्यामध्ये बारामंगला परिसरातली ही दृश्य सकाळी 9:10 सुमारासची आहेत। काही गाड्या बंद देखील पडतात या पाण्यामध्ये, त्यामुळे त्यांना धक्का मारत पुढे काढावं लागतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे। निखिल, ठाण्यामध्ये बारामंगला परिसरात काय परिस्थिती? नक्की सध्या आपण बारामंगला परिसरात आहोत। काल देखील अशीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली होती। आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाच्या संततधारेमुळे या ठिकाणी पुन्हा पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। काल आपण दाखवलेल्या बातमीनंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सेक्शन पंप आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचं एक पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे, परंतु पाण्याचा निचरा होताना आपल्याला दिसत नाहीये। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ह्या कर्मचारी आहेत ते या ठिकाणी काम करतात, परंतु हा निचरा आहे तो होताना दिसत नाहीये। दुसऱ्या ठिकाणी आहे ते पाणी पाठवण्याचं काम सुरू आहे, परंतु हे जे नाले आहेत ते एकमेकांस इंटरकनेक्ट असल्यामुळे ह्या पाण्याचा निचरा न होताना पाहायला मिळतं। त्यामुळे ह्या बारामंगला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। या परिसरामध्ये उच्चभ्रू नागरी वस्ती आहे, त्यासोबतच शासकीय कर्मचारी, त्यासोबत शासकीय अधिकारी वर्ग यांचे देखील घरं ह्या संपूर्ण परिसरामध्ये आहेत, परंतु या संपूर्ण परिस्थितीचा सामना त्यांना देखील करावा लागतोय। आज सकाळपासूनच कामावरती निघालेल्या नागरिकांना आणि घराबाहेर पडलेल्या व्यक्तींना याचा मोठ्या प्रमाणात सामना करत असताना शाळेमध्ये ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील। बिलकुल निखिल, धन्यवाद या माहितीसाठी। आणि सगळ्याच ठिकाणचे अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून ही परिस्थिती बघूनच घराबाहेर पडतील किंवा तो मार्ग देखील टाळतील। तर ठाण्यामध्ये बारामंगला परिसरामध्ये जे काही पाणी साचलं त्याच पाण्यातनं ये जा करत असणारी ही वाहनं